नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अतिशय सोप्या पद्धतीने बाहीचे कटिंग. ह्या पद्धतीने जर बाही कटिंग कराल तर आयुष्यात तुम्ही बाही कटिंग कधीच विसरणार नाही. आणि ह्या पद्धतीने जर बाही कटिंग कराल तर रिंकल्स म्हणा किंवा मुंड्यामध्ये फुगा येणं किंवा आपली जी बाही असते त्याला चुन्या येणं ह्या काहीही प्रकार होणार नाही. खूप प्लेन, खूप सुपेरियर ही बाही बसणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता हे 2 लेअर मी घेतलेले आहेत. इथं बंद बाजू आहे, बंद बाजूच्या साईडनं आपल्याला मापे टाकायची आहेत. तर आता बघू शकता इथे आहे 5 इंच बाही उंची, त्यामध्ये 1 इंच मी मिक्स केलेलं आहे. तर 6 इंच आपली बाही उंची येते. जे काय असेल त्यामध्ये 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता हा जो घेर आहे ना, हा घेर आपला मुंडा घेर आहे 8 इंच. तर आणि त्याच्यानंतर ना बघू शकता इथून कॅप हाईट घ्यायची आपल्याला 3 इंच आणि इथून आपला दंडघेर आहे 6 इंच आणि आपल्याला काय करायचं आहे 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर आता 1 इंच आतल्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे. तर आता काय केलं मी, बाही उंची घेतली, हा मुंडा घेर टाकला, इथून कॅप हाईट घेतली, इथून 1 इंच आतल्या साईडला घेतलं, हा पॉइंट आणि हा पॉइंट क्रॉसमध्ये जोडायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर ना इथं दंडघेर घेतला आणि हे घेतलेलं आहे मार्जिन. मार्जिन तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू पण शकता, 2 इंच पण घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोन्ही पॉईंटचा ना आपल्याला मध्य करायचा आहे. तर आत्ता आपण काय केलेलं आहे, हा दोन्ही पॉईंटचा हा मध्य केलेला आहे आणि ह्याचा आणि ह्याचा हा मध्य केलेला आहे. 2 मध्य आपण काढलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच इथे घ्यायचं आहे आणि अर्धा इंच इथे घ्यायचा आहे. आणि बघू शकता असं छान असं आपल्याला जो मच्छकट असतो ना तो आखून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून ना आपलं बाहीचं जे मुंड्यामधलं फिटिंग असतं ना ते खूप परफेक्ट बसणार आहे. म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर पुन्हा एकदा मी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते, म्हणजे जेणेकरून खूप छान गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आपण इथून बाही उंची घ्यायची आहे. बाही उंचीमध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर मुंडा घेर घ्यायचा आहे जो काही असेल, म्हणजे छातीच्या मापानुसार तो इथे टाकायचा आहे आपल्याला. तिथून आपण घेतो ती कॅप हाईट घेतो. ती कॅप हाईट चेस्टच्या मापानुसार बदलते. थोडंसं अर्धा पाव इंच कमी जास्त होते. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला आतल्या साईडला घ्यायचा आहे. हा आणि हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे. नंतर ह्याचा मध्य करायचा आहे. परत ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा हा मध्य करायचा आहे. ह्या पॉईंटपासून वरती 1 इंच घ्यायचा आहे. ह्या पॉईंटपासून खाली अर्धा इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे येतो आपला दंडघेर म्हणजे बाही घेर आणि त्याच्यानंतर येतं आपलं इथं मार्जिन. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला बाहीचं कटिंग सर्व साईजसाठी, असं नाही एकच साईजसाठी, म्हणजे सर्व साईजसाठी अशा पद्धतीनं आपल्याला बाहीचं मार्किंग करून कटिंग करणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथून आपण असं कट करायचं आहे आणि इथून असं तुम्ही बघू शकता वरचा हा कट. आणि त्याच्यानंतर ना हे दोन्ही ओपन करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ना असं हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हा अशा पद्धतीनं आपला मच्छकट तयार होतो आणि अशा पद्धतीनं. आणि इथलं जे अंतर असतं ना ते बघू शकता 1 किंवा 1.25 इंच येणं गरजेचं आहे. जर एवढं अंतर आलं तर आपली बाही खूप सुंदर, खूप छान बसते. तर आपली ही अशा पद्धतीनं सिंगल बाही तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मैत्रिणींनो, हे अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल ना तर कधीच बाही तुमची चुकणार नाही, परफेक्ट येणार सर्व साईजसाठी. असं नाही 36, 34, 32, 33
किंवा अगदी 40-42 पर्यंत जरी तुम्ही ह्या पद्धतीनं कटिंग कराल, तर अजिबात तुम्ही आयुष्यात कधीच भाई कटिंग विसरणार नाही. अजिबात किचकट नाही. खूप सोपी, खूप छान पद्धत आहे ही. तर मैत्रिणींनो, ही भाई कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही पद्धत कशी वाटली? नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.